जनतेच्या समस्येच्या बातम्या। आझाद मैदानावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा एल्गार, खेडमधून मंगेश मोरे सहभागी। महाराष्ट्र माहिती अधिकार अधिनियम 2026 रद्द करण्यासाठी आझाद मैदानावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा एल्गार। दिनांक 25 जून 2026 रोजी माहिती अधिकार महासंघाच्या वतीनं माहिती अधिकार अधिनियम 2026 रद्द करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माहिती अधिकार कार्यकर्ते व जागरूक नागरिक मोठ्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहून एक दिवसीय आंदोलन केले। या आंदोलनात खेड तालुक्यातून सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते मंगेश मोरे सहभागी झाले। तो देखील तुम्हाला काढावाच लागणार, तुम्ही नाही काढला तरी आम्ही काढायला भाग पाडणार। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना आहे आणि मी आज सांगू इच्छितो ह्या संघटनेमध्ये नागरिक आहे, तुम्ही आमचेही नागरिक आहे। तर हा कायदा जेवढा आम्हाला लागणार आहे तेवढा महाराष्ट्रातील तमाम जनतेला, नागरिकाला, भारतातील सर्व नागरिकाला हा कायदा आरपीआय कार्यकर्ता ब्लॅकमेल का करू शकत नाही? जोपर्यंत तुमच्या फाईल मध्ये काही जरी काळ निघत नाही तोपर्यंत आरपीआय कार्यकर्ता म्हणू शकत नाही आणि तुम्ही त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही। तुम्ही जर सिस्टम एवढी इमानदार असाल तर तुम्ही फाईल घे, फाईल हा घे, प्रोजेक्ट रिपोर्ट, तुला काय करायचं ते कर। एवढी हिंमत म्हणणारा एकही सरकारी अधिकारी मला अजून भेटलेला नाही किंवा छाती ठोकपणे आजही एखादा सरकारी कार्यालयाचा अधिकारी म्हणत नाही की माझ्या कार्यालयात भ्रष्टाचार होत नाही। हा होतो। प्रत्येकाच्या कार्यालयात छोटा असू, मोठा असू, शिपाई असू, कारकून असू, कोणीही असू, तो 10 रुपये गरिबाकडून लुटल्याशिवाय राहत नाही। 10 रुपये आताच्या काळात छोटी रक्कम झालेली आहे। पण प्रत्येक जर सिस्टम तुमची एवढीच तुम्हाला माहिती अधिकाऱ्याचा जर कळवळा असेल, फडणवीस सरकार असेल, एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रताई पवार असेल, तुम्हाला खरोखर जर माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा, माहिती अधिकार कायद्याचा, जे माहिती अधिकार कायदा महाराष्ट्र देशाला महाराष्ट्राने दिला, या महाराष्ट्रामधूनच जर माहिती अधिकार कायद्याची गळचेपी जर सुरू झालेली असेल तर हा इथला सामान्य नागरिक असेल, माहिती अधिकार कार्यकर्ता असेल, सामान्य जनता आहे ती कधीही सहन करणार नाही। कारण की जर तुम्ही विरोध कराल तर विरोधाला विरोध तुम्हाला एवढ्याच प्रत्युत्तराने भेटणार आहे।